नमस्कार सगळ्यांना. तर बघा, आज आमचा दवाखान्यामध्ये ही तिसरा दिवस आहे आणि ह्या 3 दिवसात इतकी धावपळ आणि इतकी म्हणजे इतकी झालं आहे ना की दुखणं आल्यावर झाले बघा. डोकं डोळं नंतर जाम झाले, अशी कणकणी आल्यावर झाली या. असं वाटतं निवांत कुठंतरी झोपावं, पण झोपून काय जमणार नाही, कारण दवाखान्यात बाळाची आणि स्वीटीची देखरेख करायची. तर आता बघा, आई आली ती सकाळपासून इथंच होती, सकाळी डबा घेऊन आलेली इथंच होती आणि आता चालली घरी. तर म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुमच्याबरोबर 2 शब्द बोलावं म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली आहे बघा. तर इकडं शंभू आणि सागर दोघंजण बसले ती आणि इकडं आहे. तर आहे तुझं काय म्हणणं 2 शब्द? काय नाही मला, आता तुम्ही 2 कालचे जण आंघोळ नाही मला, हिला आंघोळीला लावा दोघीला. तुम्ही माझ्या आधी गारपाणी आंघोळा करून बसता. हा, सकाळ सकाळ म्हणलं काल पण नव्हते आंघोळ केले ते तुम्ही. हा. मला तरी म्हणलं जावं शिट्याकडे, काल काय आलं येणं झालं नाही मला. काल हा हे गेली ती शूटिंगला, घरी कोण नव्हतं. हा मग आज सकाळी आली 10-11 वाजता, म्हणलं थांबावं तास 2 तास. आता 4-4:30 वाजल्या. हा आता जावं म्हणलं घरी बी बघायला लागतं या. आता हा बघितलं शिट्यापाशी बसली, बाळाला बघितलं, सगळं केलं, खाया पिया तुम्हाला घातलं, हा नाश्ता पाणी जेवण आणलं, हा. चालले आता घरी. आता जावं म्हणलं घरी, आता उद्या येईन जावं आंघोळीला, मग मी थांबून येतो. चालतंय. आता ना आई उद्या थांबून येतं बाळापाशी आणि मी आणि आका घरी जाऊन आंघोळ्या करून जे कपडे जे आहेत ना आपले, ते कपडे वगैरे धुवून सगळं बाळाची बाळोटी धुवून मग माघारी येऊ. मग आई 4 वाजता जाईन माघारी. मग आमचं तिकडं 2-3 तास गेलं तरी जमन, कारण आई इथं आहे म्हणल्यावर बिन काळजी होईना, कारण आईला आणि सागर दोघांना ठेवायचं इथं. होय सागर, तुम्ही थांबायचं इथं स्वीटीपाशी. हा मग काय, कपडे धुणं गरजेचं आहे आंघोळीपेक्षा. आंघोळीला हाय इथं पाणी, पण कपड्याला जागा वाळवायला पण नाही आणि याला पण नाही. त्याच्यामुळे हा सकाळी तर आहे ना तिथली कपडे काढले. टाकायचे इकडं कोण कधी यायचं त्या इतक्या लांबनं त्या कापडाला एकदा वाळू टाकायची, वाळू टाकून वाळू यायचं नाही याला. सकाळी त्यांनी कपडे कोणाचे काढून घ्या करून कोणच नाही उठलं. त्यांनी काढली सगळी कपडे डस्टबिन मध्ये दिली टाकाय. बाहेर नाही, आत नाही टाकायची, बाहेर टाकायची पटांगणात झाडावर खट्ट्यावर आणून टाकले होते ते. पण इकडं कोण यायचं आणि कोण टाकायचं, कोण काय करायचं नाही. आपण यायचं कोणी. पण त्यापेक्षा घरी कसं निर्म्यात कपडे घालून बाळाची बाळोटी गरम पाण्यात धुवून होत्याने असं इथं धुवसतोर. मग सगळं निर्म्यात टाकायचं, गरम पाणी घालून निर्म्यात टाकायचं, दशी कसं टाकायचं, वाळायला वाळली गड्या घालायचं, आणायचं यायचं. तर प्रियंकाने दुपारी वरण भात बनवून ठेवलं, वाट बघत होती उशीर. इथंच वरण भात आलं. आई म्हणली, आका म्हणली आता आले म्हणल्यावर कसं काय करायचं. म्हणलं राहू दे, म्हणलं प्रियंकाने बनवलेलं संध्याकाळी तसंच आणता येईल म्हणलं आणि तेच खाता येईल. हा, डबा येतोय ना इथं, नाश्ता येतोय सकाळचं, परत दुपारचं जेवण संध्याकाळचं येतंय, पेशंटसाठी येतंय. इथं डबा येतोय म्हणलं, मग घरी डबल कशाला सांगायचं. हा तेच ना, पण इथं काल पुतूर नव्हतं, 3ऱ्या दिवसापासून येतंय पेशंटला, कारण पेशंटला 2 दिवस खायचं नसतंय ना, त्याच्यामुळं मग डबा येतोय. त्याच्यामुळं मग घरचं वरण भात तसंच राहिलं बघा. प्रियंकाला म्हणलं राहू दे प्रियंका, संध्याकाळी जे केलं ना तर दुपारी देण्यासाठी तेच दे म्हणलं, तेच आम्ही खातो, बाकीचं स्वयंपाक काय करत बसून नको म्हणलं, राहू दे. तर प्रियंकाला काही नीट निम्मा अर्धा आवाज गेला, निम्मा अर्धा आवाज गेला नाही म्हणले. ताई तुमचा निम्माचा आवाज येतोय, निम्मा आवाज काही येतच नाही म्हणले. चालतंय असू द्या म्हणले, शंभूला द्या लावून. त्याच्यात माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, माझा मोबाईल झाला स्विच ऑफ. तुमचं दाजी फोन करते, प्रियंका फोन करते, या पोरं फोन करतात, कुणाचाच फोन म्हणजे नेटवर्क नसल्यामुळे कुणाचाच फोन नाही. गावाकडनं फोन येतात सगळ्यांचं, पण जसं नेटवर्कमध्ये आले, बाहेर आले, चार्जिंग केली, तसं सगळ्यांना फोन केलं आणि म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण आता 2 शब्द बोलावतं. आहे सगळं व्यवस्थित, दवाखान्यातच आहे म्हणून सांगावा, म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली. तर इकडं मामा बाळाचे आणि पप्पा बसले, तर यांचं 2-2 शब्द ऐकू आपण. काय म्हणता येतं? मला पण फोन आला, पण माझा स्विच ऑफ, पण माझ्यात चार्जिंग नव्हती. चार्जिंगला कुठं लावावं, तिथं सगळी जी ती लावते ती. हा बनवून ठेवलंय, या ठेवलंय बनवून. सांगितलं वरून भात कर म्हणून तिला, तिने केला असं. मी फक्त स्वीटीसाठी सांगितलं होतं ग, म्हणलं स्वीटीला दुपारचं खायला. हा इथं आला ना नाश्ता, मग तिथलाच घेतला. मग आता तिने बनवलेला संध्याकाळी खायचा, तसंच आण, काय बनवू नको म्हणावं, मी सांगते तिला. तर सागर, मी पण फोन लावला, तुला फोन लागला, किटकिट आवाज. अगं नेटवर्क नाही ग आतमध्ये, काहीच नेटवर्क येत नाही. उभं राहायचं, कशाचं कुठंच नाही येत बाया नेटवर्क.
मोबाईल एकतर घेऊच नका म्हणते नाही, इकडं बाहेर येऊन आतमध्ये. बोलायचं. मग बाहेरच मग यावं लागते, मग किती लांब यावं लागते बघितलं ना. त्याला काय होतं बोलायचं म्हणलं फोन. मग येते की, मग करते की फोन, बाहेर येऊनच करते ना. महत्वाचं बोलतोय की काय द्यायचं हा ना, त्याच्यामुळंच मग बाहेर येते मी आणि बोलते ह्यांना. तर मी काय म्हणते या कोण आहे आमचं इकडं चाललंय तिकडं नाही काही. बोलते का? त्यांची तीच बोलतात का पण. मी काय म्हणते सागर, सगळी विचारतात आपल्याला, यूट्यूब फॅमिली आपली, त्यांना सांगायचंय. आता हे मम्मी पप्पाच्या म्हणण्यावरनं चाललंय, आमच्या म्हणण्यावरनं नाही बरं का. तुम्ही सगळी मलाच म्हणता येतं ताई तू सांग नाही, ताई तू सांग नाही, सांग लवकर म्हणून. पण लवकरच असं मस्तपैकी असं डब्बा द्यायचा आहे ना, असं मस्तपैकी एक छानसा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे पूर्ण फॅमिली घेऊन. काय झालंय काय नाही, कमेंट तर भरपूर आहे, तुम्हाला रिप्लाय कंटिन्यू देणारच आहे. शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे काय रिप्लाय. म्हणजे यांचं विषय कसा आहे माहिती आहे का, बाळाच्या मम्मीचं पप्पाचं म्हणणं कसं आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीला, ज्यावेळेस आपण घरी जाऊ बाळाचं स्वागत करू त्यावेळेस मग सांगायचं सगळं कसं काय काय ते सगळं त्याच वेळेस सांगायचं असं यांचं म्हणणं आहे. तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार आता मी पण आता शेवटी हक्क त्यांचा आहे. होय पिलू? होय आई, बहिणी कोणच्या लहान बाळाला घेतलंय का ग? पिवड्याला दुर्गाला ह्यांना खेळवत ती नाही, पोरांना खेळवत ती, पण पोरं मोठी झाली कळीत त्यावेळेस. पण असं एवढ्याशा बाळाला कधीच घेतलं नाही होय. पिवड्याला लहान असताना नाही ग, कळायला लागल्यावर घेतलंय. बाकीच्यांना घेतलं त्यांनी, जे माझ्या दिरांच्या मुली आहेत ना त्यांच्या डिलिव्हरी झालेल्या, त्यांची बाळ झालेली, बया धरकीर नको मला नाही घेता येत. पण आता कुठं घेत होता तो बळच दिलं त्याला. हा मग तेच की, मग त्याला घ्यायला शिकवलं. मग आता कसं खेळवत बसतो बाळाला. एकदा घेतलं माणसं परत येते घ्यायला. हा मग बा आता बोट धरत धरत आता छान. हा चल म्हणतं या करते असं जम असं जम चल बोट म्हणते अशी ना. देते ती उलट देते ती बोट. तिला म्हणलं उलट नाही द्यायचं असं द्यायचं. आपलं बटली पुरकच धरतं असं धरून चलतं. मला असं द्यायचं आता करू गोळ्या. बरं असू दे, लेकराला भारी घेतो, खेळवतो, येतो, बसतो, डोक्यावरनं हात फिरवतो, तोंडावरनं हात फिरवतो, बोटाला धरतो. त्याला म्हणलं होय बाळ आता दाढी वडण, म्हणलं केसच कमी करून आला. भारी दिसतंय पण केस कमी केल्या. तिथं ते बुटन दिन घालून असा हिंडतो, असं वाटतं इथला दवाखान्यातला साहेब हिंडतो या. काम करणार एखादा डॉक्टर. नाही ग, असं म्हणजे प्रत्येक वेळेस दिसतो ग तसा. आताच नाही. बघ मवाली असले आता राहू द्या ग आई तू. उग काय पण म्हणत जाऊ नको बरं तू. ते लुक केलाय ग त्याने शूट साठी, तसं नको ग म्हणत जाऊ. आबाळ तर आलंय बघा इकडं, आणि पाऊस झिमझिम येते बारीक. असं भया बनवायचं आहे, बाळाचं व्हिडिओ नक्की बनवणार आहे. आणि त्याची कमेंट केलं त्यानुसार तुम्हाला असं छानसं मस्तपैकी बघायसारखं असं नियोजन करणार आहे. ते लवकरच सरप्राईज द्यायचंय तुम्हाला, Surprise त्याच्यामुळं द्यायचंय. सांग नाही तर मम्मी थोडं पप्पा डब्बा बाळाचे. पण कसं एकट्याने नाही सांगणार मी, आम्ही जोडीने फॅमिली सगळी मिळून बसून सांगणार तुम्हाला. हा आता सध्या स्वीटीपाशी आम्ही काही व्हिडिओ घेऊ शकत नाही, बाळापाशी स्वीटीपाशी, त्याच्यामुळं बाळापाशी घ्यायचं म्हणजे चला बाबा हा एक तर तिथं थांबून पण देत नाही यांना, तर लगेच निघा बाहेर, तेवढ्या पुरतं येतात. जेंट्स बाहेर नो अलाउड. बाहेर नाही. 5 मिनिटं जाऊस तर निघा बाहेर. हा तेवढ्या पुरतंच खेळवायचं बाळाला की पाठदिशी निघायचं बाहेर. चला हो बाहेर म्हणतात हा. निघा. काय काम नाही दुपारच्या वेळेस थांबून देते, संध्याकाळ सकाळ थांबून नाही देत. दुपारच्या टायमाला नेमकं काहीतरी आणायला सांगतात ती. हा. मग जावा तिकडे. मग दुपारच्या टायमाला बायाने कसं दुपारच्या टायमाला बाळाला खेळवलं तसं, पण सकाळ संध्याकाळ कसं असतं लेडीज वॉर्ड आहे ना ती, त्याच्यामुळे मग जेंट्स नॉट. फॅमिली नाही पण बाहेर हा प्रत्येकला कुणालाच नाही थांबून देत ते, तुम्हीच म्हणून नाही काय, तुम्हालाच निवडून नाहीत काढत ती, कुणालाच थांबून देत नाहीत. हा सगळ्यांना लेडीज मध्ये पण एक जण थांबणार. हा नाही आम्ही दोघी पण असतो. आका साफसफाई करायच्या टायमाला एक जण थांबा बोलतात. एकदा बाळाला घ्यायचं ते स्वीट, परत सामान सारखं इकडं तिकडं फिरवा, ओढ चेंज करा, इकडं बदला, चला. नाही खरंच मला आहे ना असं आज दुपारपासून ना डोकं डोळं अशी म्हणजे कणकणी चाल्यावर झाले, आणि त्याच्यात नरडणा लय तोडतंय असं वाटतंय, काहीच कळलं नाही. त्याच्यात तुमच्या कमेंट थोड्याच वाचल्या मी, मला काही वेळ भेटला नाही कमेंट वाचायला, आणि चार्जिंग नसते, नेटवर्क नसते, त्याच्यामुळं
काय चालू राहत नाही. मग मी भयापाशी मोबाईल देते, चार्जिंग कर तिकडं, आणि व्हिडिओ मी जी बनवते ते आपला अपलोड करून आण म्हणून आपल्या यूट्यूब फॅमिली पोहोचवर पोचवायला. कारण आहे ना मग रोजची डेली जी हा? आपण हा. पोचवायचा प्रयत्न इथं करतो. आता आली आहे, पण स्वीटीचा फोन येत असन की मम्मी चल ये लवकर म्हणून लगेच निघावं लागतं या. तर आता जाताना आकासाठी स्वीटीसाठी चहा घेऊन जायचं आहे. आईन मी इथंच पिणार चहा, मग आई जाईन घरी आणि या दोघींसाठी चहा घेऊन येते. आला असं मी व्हिडिओ बनवायला लागले बघा. हाय हे तुम्हाला सगळं सांगितलं या, आणि हाय हे सगळं म्हणजे फक्त एक सरप्राईज ठेवलं या. हाय हे सगळं नाही सांगितलं, पण एक सरप्राईज आहे. तर चला असू द्या, लवकरच 2च दिवसात हाय नाही. चला जाऊ का मग आता. जाऊ दे आम्हाला, हा? पैसे आभाळ आले. हां, तर चला व्हिडिओला करते इथं चेंज. बाय बाय.